सर्वांना नमस्कार आणि गोकुळ अष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मैत्रिणींनो, मानधनवाढीच्या अनेक बातम्या आल्यात, परंतु जी.आर. काही आला नाही। मानधन वाढलेलं नाही, परंतु आणखी एक काम अंगणवाडी ताईंच्या मागे वाढलेलं आहे। ते कोणतं या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत, तेही जी.आर. सहित। माझे तर आयुक्त महोदय आणि मंत्री महोदय यांना विनंती राहील की जेवढे काम वाढवता आहात तेवढ्या कामाप्रमाणे अंगणवाडी ताईंचे वेतन तुम्ही वाढवायलाच पाहिजे। लाडक्या भावांनो, तुम्ही असं समजू नका की लाडक्या बहिणीचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता 1,500 रुपये महिन्याप्रमाणे दिले, आता काही मानधन वाढवण्याची गरज नाही। पण असं काही होऊन चालणार नाही। रक्षाबंधनाच्या आरतीमधले त्यांनी 1,500 तर घेतले ताईंनी, परंतु दिवाळीचं जर गिफ्ट त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पूर्ण संसाराला मिळालं नाही, त्या जर उपाशी राहतील तर त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील भावांनो। म्हणून तुम्ही लाडक्या बहिणीचा विचार करता करता अंगणवाडी ताईंचा पण विचार करा जरा, कारण समोर आहे निवडणुका आणि या मतदान जनजागृतीमध्ये माझ्या अंगणवाडी ताईंचा मोठा हातभार असतो। बरं, मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला नक्की कळलेलंच असेल, तेवढे तुम्ही सुज्ञ पण आहात। तर चला आता जी.आर. बघूया काय आहे, कारण कोणताही जी.आर. अंगणवाडी ताईंपर्यंत पोहोचला की त्याप्रमाणे काम करायला त्या कधीच मागे पुढे पाहत नाहीत। मग त्यांच्या कामाचा मोबदला पण त्यांना तेवढाच मिळायला पाहिजे नक्कीच। आता हा जी.आर. बघा, दिनांक 26/8/2024 चा आहे आणि हा जी.आर. पूर्ण महिला व बालविकास कार्यालयांना पोहोचलेला आहे आणि विषय आहे राष्ट्रीय पोषण माह 2024। आता हा पोषण माह राहणार आहे 1 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आणि तो सर्व अंगणवाड्यांना साजरा करायचा आहे, त्याबाबतचा हा जी.आर. आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी संपूर्ण सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून गाजणार आहे आणि त्यांच्या डॅशबोर्डवर एंट्र्या कराव्या लागत असतात ऑनलाईन। तर या जी.आर. प्रमाणे यावर्षीच्या पोषण अभियानाच्या थीम काय असतील आणि त्यांच्या ऑनलाईन एंट्र्या किती कराव्या लागतील तर या जी.आर. मध्ये दिलेलं आहे। बघा संपूर्ण जी.आर. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो। आपणास माहिती आहेच की मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत वैयक्तिक आणि सामुदायिक स्तरावर वर्तणुकीतील बदल हा सुपोषित भारताचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे। या उद्देशाच्या अनुषंगाने दरवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण माह साजरा केला जातो। केंद्र शासनाने 2018 मध्ये पोषण अभियान सुरू केल्यापासून राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील अनेक मंत्रालये, विभागासोबतच एकत्रितपणे देशभरात 6 पोषण माह यशस्वीपणे साजरे करण्यात आलेले आहेत। आगामी पोषण माह 2024 साठी खालील थीम्सला अनुसरून संवेदनाक्षम उपक्रम हाती घेण्याचे ठरवलेले आहे। त्यानुसार ॲनिमिया, ग्रोथ मॉनिटरिंग, पूरक आहार, पोषण भी पढाई भी, उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याशिवाय एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण आणि इतर सामान्य संवेदनाक्षम उपक्रम आयोजित करण्याचे केंद्र शासनाच्या वरील संदर्भीय पत्रान्वये कळवण्यात आलेले आहे। तथापि पोषण माह 2024 दरम्यान आपण कार्यरत असलेल्या जिल्हा स्तरावर, प्रकल्प स्तरावर आणि आपल्या अधीनस्थ अंगणवाडी स्तरावर जन आंदोलनासाठी समुदायांना एकत्रित करण्यासाठी वरील नमूद केलेल्या थीम्सनुसार उपक्रम आयोजित करण्यात यावेत। उपक्रम आयोजनाकरिता केंद्र शासनाने उपक्रमाचे वेळापत्रक तयार करून दिलेले आहे। सदर वेळापत्रक या पत्रासोबत जोडलेले आहे। त्यानुसार दिनांक 1 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत आपल्या अधीनस्थ प्रकल्पात उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे। दररोज आयोजित केलेल्या उपक्रमांपैकी फक्त 5च उपक्रमाची नोंद जन आंदोलन डॅशबोर्डवर करण्यात यावी। म्हणजे दरवर्षी आपण खूप सारे एंट्र्या करत असतो, तर यावर्षी फक्त 5च एंट्र्या करायच्या आहेत ताईंनो। उपक्रम थीमवर आधारित असावेत। उपक्रमांचे फोटो अपलोड करताना 2 MB पेक्षा जास्त असणार नाहीत।
याची खबरदारी घ्यावी। पोषण माह महिन्याची यशोगाथा कशा प्रकारे राहणार हे बघा। पोषण माह दरम्यान प्रत्येक जिल्हा आणि नागरी प्रकल्प यांनी आपल्या जिल्ह्यात आणि प्रकल्पात आयोजित केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, बेस्ट प्रॅक्टिसेस यांची जिल्हानिहाय यशोगाथा दररोज किमान एक याप्रमाणे आयुक्तालयाचे या ईमेलवर पाठवण्यात यावी। पोषण माह दरम्यान थीम्सनुसार आयोजित करावयाच्या उपक्रमाचे वेळापत्रक तसेच कन्सेप्ट नोट या पत्रासोबत जोडलेली आहे। हा GR काढलेला आहे माननीय आयुक्त पगारे साहेब यांनी। महाराष्ट्र राज्य नवी मुंबई असं आणि त्यांच्या साईनसहित हा GR आहे। तर मैत्रिणींनो, हा पोषण माह तर आपण मोठ्या उत्साहाने राबवतच असतो, पण आपल्याला भरपूर आशा आहेत सरकारकडून आणि त्या आपल्या सर्व अपेक्षा सरकारने पूर्ण कराव्यात अशी पुन्हा अपेक्षा करते। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, म्हणजे तो सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे। आणि खरोखर अंगणवाडी ताईंना जेव्हा वेतन लागू होणार तेव्हा खरोखर त्यांची यशोगाथा झळकणार आणि तेव्हा खरा पोषण महिना राबणार आणि तेव्हा पोषण महिन्याला खरा अर्थ येणार। तर सरकारने खरोखर या उपक्रमांची नोंद घ्यावी आणि अंगणवाडी ताईंच्या घराण्याची नोंद घ्यावी। एवढे बोलून थांबते आणि भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद।